इयत्ता 12वी, विषय भूगोल, प्रकरण 4, प्राथमिक आर्थिक क्रिया, स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. पर्याय अ. समशीतोष्ण सूचीपर्णी वने, आ. समशीतोष्ण पानझडी वने, ई. उष्णकटिबंधीय पानझडी वने, ई. विषुववृत्तीय सदाहरित वने. उत्तर ई. विषुववृत्तीय सदाहरित वने. 2. मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती. पर्याय आहेत. त्याचं उत्तर आहे आ. मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवकांची वाढ, थंड हवामान. 3. अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. पर्याय लाकूड तोड, मासेमारी, खाणकाम, शेती. उत्तर ई. खाणकाम. 4. विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये. उत्तर आ. एकपीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन. प्रश्न दुसरा, सांगड घालून साखळी पूर्ण करा. उत्तर 1. सखोल उदरनिर्वाह शेती, तांदूळ, शेताकार लहान. 2. पंपाज गवताळ प्रदेश, व्यापारी पशुपालन, दक्षिण अमेरिका. 3. मत्स्य क्षेत्र, डॉगर बँक, ईशान्य अटलांटिक महासागर. 4. फळे, कंदमुळे गोळा करणे, घनदाट वने, प्रतिकूल परिस्थिती. 5. खाणकाम, किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन, बॉम्बे हाय. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. 1. मळ्याची शेती. उत्तर जी शेती उष्णकटिबंधीय प्रदेशातील घनदाट अरण्याच्या व विरळ लोकवस्तीच्या प्रदेशात कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शेतजमिनीत शास्त्रीय पद्धतीने मोठी भांडवल गुंतवणूक करून व्यापारी तत्वावर केली जाते त्या शेतीला मळ्याची शेती असे म्हणतात. प्रदेश मलेशिया, भारत, श्रीलंका, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, अर्जेंटिना इत्यादी या प्रदेशामध्ये या प्रकारची शेती केली जाते. या शेतीची वैशिष्ट्ये आकाराने मोठी, भांडवली, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, विशिष्ट एक पीक पद्धती, नगदी व्यापारी पिके, निर्यात उद्देश, परकीय मालकी व स्थानिक मजूर, कुशल व अकुशल मजुरांची आवश्यकता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, भरपूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात केली जाते. हेक्टरी उत्पादन मात्र कमी, मात्र एकूण उत्पादन जास्त असते. पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया व प्रतवारी. यामध्ये पिके घेतली जातात चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ. भारतातील केरळ राज्यातील मसाल्याची मळे, कोकणातील काजू बागा इत्यादी पिके घेतली जातात. 2. मासेमारी व प्राकृतिक घटक. उत्तर मासेमारी व्यवसाय हा प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील अनेक लोकांच्या आहारात त्याचा समावेश असून प्रमुख अन्न म्हणून त्याचा उपयोग केला जातो. या व्यवसायावर अनेक प्राकृतिक, नैसर्गिक आणि मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामध्ये खालील प्राकृतिक घटकांचा समावेश करता येईल. 1. भूखंड मंच. समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे अशा भूखंड मंच भागात मत्स्यखाद्य म्हणजे प्लवंगाची वाढ होते. त्यामुळे तेथे अधिक मासेमारी केली जाते. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागर, चीन जवळील ओखोत्स्क. 2. समुद्र प्रवाह.
उष्ण व थंड सागरी प्रवाह संगम अशा प्रवाहांचा संगम भूखंड मंचावर होत असल्यास तेथे प्लवकांची वाढ होते. त्यामुळे माशांची पैदास जास्त होते. तेथे नैसर्गिक मासेमारी क्षेत्र विकसित होतात. उदाहरणार्थ जपानजवळ किरोशियो उष्ण प्रवाह व ओयोशियो थंड प्रवाह एकत्र आल्याने मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला. 3. हवामान. जगात उष्ण हवामानापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात जास्त मासेमारी केली जाते. सर्व प्रमुख मत्स्यक्षेत्रे येथे आढळतात. या हवामानात मासे दीर्घकाळ टिकतात. 4. अक्षवृत्तीय स्थान. जगात कनिष्ठ अक्षवृत्तीय प्रदेशात कमी तर मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात जास्त मासेमारी चालते. प्रामुख्याने मासेमारी कर्कवृत्ताच्या उत्तरेस व मकर वृत्ताच्या दक्षिणेस चालते. 5. दंतूर किनारा. ज्या ठिकाणी दंतूर किनारे असतात तेथे नैसर्गिक बंदरांची निर्मिती होते. जी बंदरे सुरक्षित असतात, बोटी जहाजे यांना थांबण्यास व खोल समुद्रात जाण्यास फायदेशीर असतात, जेणेकरून मासेमारीस उपयुक्त ठरते. 6. पाण्याचे स्वरूप. पाण्याची खोली, गोडे पाणी, खारे पाणी याचाही मासेमारी उत्पत्ती वाढ यावर परिणाम होतो. खोल पाण्यात मोठे मासे सापडतात, तसेच गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात माशांची वाढ जास्त होते. तसेच या माशांना मागणी सुद्धा जास्त असते. अशा प्रकारे मासेमारी व प्राकृतिक घटक यांचा संबंध दिसून येतो. जगात जेथे अशी अनुकूल नैसर्गिक परिस्थिती आहे तेथे मासेमारी अधिक चालते. 3. व्यापारी तत्वावरील लाकूड तोड. उत्तर: आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्त आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात लाकडास प्रचंड मागणी असल्याने व्यापारी तत्वावर लाकूड तोड मोठ्या प्रमाणात केली जाते. लाकडास मागणी असली तरी जगात सर्व भागात हा व्यवसाय चालत नाही. उष्णकटिबंधीय प्रदेश हा दुर्गम प्रदेश, प्रतिकूल हवामान, रोगट वातावरण, सरपटणारे पाणी, कीटक यांचा उपद्रव, दलदलीचा प्रदेश, मिश्र वृक्ष, कठीण जड लाकूड, वाहतूक सुविधांचा अभाव, जागतिक बाजारपेठेपासून दूर यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय फारसा विकसित नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशात वने विरळ, दाट लोकवस्तीच्या प्रदेशात कमी प्रमाणात, शेतजमिनीच्या आक्रमणामुळे वने नष्ट होण्याची भीती, त्यामुळे तेथेही व्यापारी लाकूडतोडीस अडचणी आहेत. समशीतोष्ण कटिबंधीय सूचिपर्णी वनात लाकूड मृदू उद्योगात मागणी, आर्थिकदृष्ट्या महत्त्व, एकाच जातीचे वृक्ष, घनदाट जंगल नसल्याने लाकूडतोड सुलभ होते. यामुळे जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचिपर्णी वनात केला जातो. 4. शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. उत्तर: शिकार करणे हा मानवाचा अतिप्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक व्यवसाय आहे. अन्नासाठी शिकार हा आदिमानवाचा प्रमुख हेतू होता. पर्यावरणात परिसंस्थेस विशेष महत्त्व आहे. पर्यावरणाच्या अस्तित्वासाठी परिसंस्थांचे अस्तित्व आवश्यक आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्गचक्रात अवाजवी हस्तक्षेप केला आहे. अन्नाची गरज, शोभेच्या वस्तू आदी कारणाने मोठ्या प्रमाणावर पशुपक्ष्यांची शिकार केली जाते. शिकारीवर बंदी असताना सुद्धा अवैधरित्या चोरट्या मार्गाने आजही प्राण्यांची शिकार, तस्करी केली जाते. त्यामुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून अन्नजाळे, अन्नसाखळीत व्यत्यय येत आहे. एकूणच शिकारीने परिसंस्थेचा ऱ्हास झाला असून समस्त सजीवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रश्न 3. भौगोलिक कारणे लिहा. 1. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उत्तर: भारतात जवळजवळ 70% लोक शेती व्यवसाय करतात. भारत हा खेड्यांचा देश असून ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे. लोकसंख्या जास्त असल्याने लोकांनी सर्वप्रथम अन्नधान्य उत्पादनास प्राधान्य दिले. ते शेतीतून मिळते म्हणून शेतीकडे कल वाढला.
अनेक भारतीयांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. अनेक लोक मागास आहेत, अप्रगत आहेत. उदरनिर्वाहासाठी आर्थिक स्थिती सामान्य आहे. अनेक लोक मागास आहेत, अप्रगत आहेत. उदरनिर्वाहासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज त्याला निर्माण झाली. बिगर प्राथमिक व्यवसाय विकसित होण्यास भारतात प्रारंभीची स्थिती फारशी पूरक नव्हती. पर्याय नसल्याने शेतीकडे वळले. शेतीयोग्य जमीन, जलसिंचन, हवामान व पारंपरिक कौशल्य यामुळे भारतात शेती व्यवसायाचा विकास झाला. देशातील शेती व्यवसायाचे महत्त्व जाणून शासनाने सुद्धा शेती क्षेत्रातील संशोधनाला प्राधान्य दिले. एकंदरीत या सर्व कारणामुळे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. 2. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. उत्तर: खाणकाम ही प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया असून निसर्गाशी निगडीत आहे. भारतातील छोटा नागपूर पठार हे खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात दगडी कोळसा, लोह खनिज, लाकूड तोड, अभ्रक, जिप्सम अशा प्रकारचे अनेक धातू व अधातू प्रकारच्या खनिजांचे साठे आहेत. भारतात दिवसेंदिवस औद्योगिकरण वाढत असून कच्चा माल म्हणून खनिजांना मागणी आहे. याशिवाय खाणकाम व्यवसायाबाबत शासकीय धोरण पोषक असून भांडवल, वाहतुकीचे जाळे, मजूर पुरवठा, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी अनुकूल असल्याने भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. 3. कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे. उत्तर: कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख देश आहे. येथील हवामान सौम्य व थंड आहे. येथे काही भागात दाट वनक्षेत्र आहे. एकूण भूक्षेत्राच्या सुमारे 40% भाग अरण्याने व्यापलेला आहे. या देशात सूजीपर्णी वृक्षाची अरण्य, रुंदपर्णी पानझडी वृक्षाची अरण्य आहेत. येथे स्पूस, पाईन, सिडार, बर्च, एल्म, ओक, बीच, डगलस ही वृक्षे आढळतात. कॅनडाची भूरचना व हवामान हे आर्थिक क्रिया करण्यास फारशी अनुकूल नाही. पर्वतरांगा, भूद्रोणी, जंगलाचे व गवताचे क्षेत्र, लहान मोठी असंख्य बेटे, बराच काळ गोठलेली जमीन व समुद्र यामुळे काही भागात विकासाला मर्यादा येतात. मात्र येथील भौगोलिक परिस्थितीने भरपूर वनसंपदा बहाल केली आहे. वृक्षे सदाहरित लाकूड मऊ व टिकाऊ असल्याने जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकाच जातीचे वृक्ष असल्याने लाकूड तोडीस सोयीस्कर, तसेच येथे वृत्तपत्रास लागणारा कागद निर्मितीस उपयुक्त लाकूड असल्याने जगभर मागणी आहे. थोडक्यात अन्य व्यवसायास असणाऱ्या मर्यादा व लाकूडतोड व्यवसायास असणारी अनुकूलता यामुळे लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. 4. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. उत्तर: ज्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते व एक मालकी असणाऱ्या शेत जमिनीचे आकारमान हजारो हेक्टर असते तेथे विस्तृत शेती केली जाते. आधुनिक तंत्राची कमाल, मनुष्यबळाचा वापर, सुधारित बी बियाणे, खते, कीटकनाशके, प्रचंड भांडवल, आधुनिक संशोधन व व्यवस्थापन या आधारे ही शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने गहू व मका यांचे उत्पादन घेतले जाते. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया या प्रगत देशात ही शेती केली जाते. या शेतीतील उत्पादने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवले जाते. यामुळे या शेतीमागे व्यापारी दृष्टिकोन दिसतो. नफा मिळवण्यासाठी मोठ्या भांडवलाची गुंतवणूक केली जाते. यामुळे विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे हे सिद्ध होते. 5. उष्णकटिबंधीय प्रदेशांपेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? उत्तर: उष्णकटिबंधीय प्रदेश हा दुर्गम प्रदेश, प्रतिकूल हवामान, रोगट वातावरण, सरपटणारे प्राणी, कीटक यांचा उपद्रव, दलदलीचा प्रदेश, मिश्र वृक्ष, कठीण जड लाकूड, वाहतूक सुविधांचा अभाव, जागतिक बाजारपेठेपासून दूर यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय फारसा विकसित नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशात वने विरळ
शेतजमिनीच्या आक्रमणामुळे वने नष्ट होण्याची भीती, त्यामुळे तेथेही व्यापारी लाकूड तोडीस अडचणी आहेत. उलट समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वनात लाकूड मृदू, उद्योगात मागणी, आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्व, एकाच जातीचे वृक्ष, घनदाट जंगले नसल्याने लाकूड तोड सुलभ होते. यामुळे जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूड तोड व्यवसाय सूचीपर्णी वनात म्हणजे समशीतोष्ण कटिबंधात केला जातो. 6. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर: वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्ग चक्रात अवाजवी हस्तक्षेप केला आहे. अन्नाची गरज, शोभेच्या वस्तू आदी कारणाने मोठ्या प्रमाणावर पशुपक्ष्यांची शिकार केली जाते. अवैधरित्या चोरट्या मार्गाने आजही प्राण्यांची शिकार, तस्करी केली जाते. त्यामुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून अन्नजाळे, अन्नसाखळीत व्यत्यय येत आहे. एकूणच शिकारीने परिसंस्थेचा ऱ्हास झाला असून समस्त सजीवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. म्हणून शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. 1. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड आणि समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. उत्तर: विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड. या वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक, कठीण आहे. समशीतोष्ण वनातील लाकूडतोड यामध्ये या वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय मृदू आहे. या वनातील लाकडांना उद्योगात विशेष मागणी नसते. या वनातील लाकडांना उद्योगात विशेष मागणी आहे. ही वने इतकी घनदाट असतात की तेथे व्यापारी तत्वावर लाकूडतोड विकसित होण्यास अडचणी येतात. ही वने घनदाट नसल्याने लाकूडतोड करणे सुलभ असते. व्यापारी तत्वावर विकसित असतात. लाकूडतोड आधुनिक पद्धतीने करण्यास अडचणी येतात. तर समशीतोष्ण वनातील लाकूडतोड आधुनिक यंत्राचा व तंत्राचा वापर करण्यास योग्य असते. या वनात सरपटणारे प्राणी, कीटक, रोगट हवामान यामुळे व्यवसायास मर्यादा येतात. तर या वनात अनुकूल हवामान असल्याने व्यवसायास पोषक असते. व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर नाही. समशीतोष्ण वनातील लाकूडतोड व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर आहे. 2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. उत्तर: मळ्याची शेती उष्णकटिबंधात केली जाते, तर विस्तृत व्यापारी शेती समशीतोष्ण कटिबंधात केली जाते. हा शेती प्रकार जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात केला जातो. हा शेती प्रकार विरळ लोकसंख्येच्या प्रदेशात केला जातो. बहुतेक कामे स्थानिक मजुरामार्फत केले जातात. पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने केले जातात. या शेतीत चहा, कॉफी, केळी, कोको, रबर यांचे उत्पादन घेतले जाते. तर या शेतीत गहू, मका, बार्ली यांचे उत्पादन घेतले जाते. मलेशिया, भारत, श्रीलंका, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम या देशात ही शेती केली जाते. संयुक्त संस्थाने रशिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशात ही शेती केली जाते. 3. खाणकाम आणि मासेमारी. खाणकाम हा व्यवसाय खनिज संपत्ती असणाऱ्या प्रदेशात केला जातो. तर मासेमारी हा व्यवसाय जलसंपदा असणाऱ्या प्रदेशात केला जातो. उद्योगांच्या विकासासाठी खाणकाम व्यवसाय आवश्यक असतो. अन्नाची गरज भागवण्यासाठी मासेमारी व्यवसाय आवश्यक असतो. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव फारसा जाणवत नाही, तर मासेमारी व्यवसायावर हवामानाचा प्रभाव जाणवतो. खाणकाम व्यवसायावर अक्षांशाचा प्रभाव नसतो. मासेमारी व्यवसायावर अक्षांशाचा प्रभाव असतो. या व्यवसायावर खनिज साठ्यांची उपलब्धता, भांडवल, मजूर पुरवठा, बाजारपेठ, वाहतूक इत्यादी घटक परिणाम करतात. तर या व्यवसायावर समुद्रबूड जमीन, दंतुर किनारा, समुद्र प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योगांचा परिणाम होतो. प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा. 1. व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर:
मासेमारी हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज यामधून पूर्ण होते. अन्नाशिवाय माशापासून खते, तेल, सौंदर्य प्रसाधने, शुभेच्छा वस्तू अशा अनेक उपयोगामुळे त्याला व्यापारी स्वरूप प्राप्त झाले. मात्र या व्यापारी मासेमारीवर खाली घटक परिणाम करतात. नैसर्गिक घटक यामध्ये हवामान, विस्तीर्ण समुद्रबुड जमीन, दंतूर किनारा, समुद्र प्रवाह, लवंगाचा पुरवठा इत्यादी. आर्थिक घटक भांडवल पुरवठा, वाहतूक सुविधा, शीतगृहांची सोय, तंत्रज्ञान, बाजारपेठ इत्यादी. 2. सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. उत्तर: दाट लोकवस्तीच्या प्रदेशात छोट्या आकाराच्या शेतीमध्ये कुटुंबाच्या गरजा भागविण्याच्या हेतूने श्रम व शक्य त्या मार्गाने जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतीस सखोल उदरनिर्वाह शेती असे म्हणतात. प्रदेश उष्णकटिबंधातील आशिया खंडातील मोसमी हवामानाच्या प्रदेशात ही शेती केली जाते. प्रमुख देश भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, चीन, जपान, कोरिया, फिलिपाईन्स बेटे, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी. वैशिष्ट्य शेतजमिनीचा आकार लहान, मानवी श्रम व प्राण्यांचा वापर, जमिनीची सखोल लागवड, अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य, उदरनिर्वाही स्वरूप, परंपरागत जुनी पद्धती, जुनाट अवजारे, साधारण बी बियाणे, प्रति हेक्टरी जास्त उत्पादन मात्र दरडोईपणा कमी. शेतीला पशुपालन हा जोडधंदा, मोसमी हवामानाचा प्रभाव, उत्पादनास स्थानिक बाजारपेठ. पिके या शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. याशिवाय प्रदेशानुसार विविध पिके घेतली जातात. उदाहरणार्थ ज्वारी, गहू, बार्ली, सोयाबीन, मका, भुईमूग, ऊस, तेलबिया, विविध तृणधान्ये इत्यादी. 3. मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: जी शेती शहरी भागातील ताज्या स्वरूपातील दैनंदिन मागणी पूर्ण करण्यासाठी शहराच्या जवळपास ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासाइतक्या दूर अंतरापर्यंत केली जाते, तिला मंडई बागायती शेती असे म्हणतात. प्रदेश औद्योगिकीकरण व दाट लोकसंख्येच्या घनतेच्या प्रदेशात ही शेती केली जाते. उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड इथून पुणे शहरास संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया तसेच जगातील मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. वैशिष्ट्य लहान आकार, सखोल शेती पद्धत, जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा मुक्त वापर, मानवी श्रमाद्वारे शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञान वापर, भांडवल गुंतवणूक, वाहतुकीसाठी ट्रकचा वापर, ट्रक फार्मिंग, बाजाराभिमुख बाग शेती, गार्डन स्टेट औद्योगिकीकरणाचे उत्पादन या नावाने सुद्धा परिचित. पिके किंवा उत्पादने भाजीपाला, पालेभाज्या, फळे, फुले, दूध, अंडी, मासे इत्यादी. 4. जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशांबद्दल टिप लिहा. उत्तर: जगात पशुपालन व्यवसाय कमी अधिक प्रमाणात सर्वत्र चालतो. हा व्यवसाय उदरनिर्वाहक व व्यापारी तत्वावर केला जातो. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव पडतो. उत्तर गोलार्धात या व्यवसायाचा विकास जास्त झालेला दिसतो. पशुपालन होणारा प्रदेश आशिया खंडातील मध्य व पश्चिम भागातील निम ओसाड प्रदेशात भटक्या टोळ्या उदरनिर्वाहक भटके पशुपालक व्यवसाय करतात. समशीतोष्ण कटिबंधात गवताळ प्रदेशात व्यापारी तत्वावर पशुपालन केले जाते. विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही, कारण घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा, भांडवलाचा अभाव इत्यादी. पशुपालन करणारे देश यामध्ये गवताळ प्रदेशाचा समावेश होतो. उत्तर अमेरिकेतील प्रेरी, दक्षिण अमेरिकेतील पंपा, युरेशियातील स्टेपी
आफ्रिकेतील व्हेल्ड, ऑस्ट्रेलियातील डाउन्स, न्यूझीलंड कॅटरबरी इत्यादी. प्राणीज उत्पादने: पशुपालनातून दुग्धजन्य पदार्थ, मांस, लोकर, कातडी, गोठलेले मांस इत्यादी उत्पादने मिळतात. 5. खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा. उत्तर: भूगर्भातील खाणीमधून खनिजे बाहेर काढणे म्हणजे खाणकाम होय. खाणीमधून असंख्य प्रकारची खनिजे मिळतात. हा निसर्गाशी निगडीत असणारा प्राथमिक व्यवसाय आहे. पृथ्वीवर वितरण असमान आहे. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. खाणकाम व्यवसाय हा नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो. खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. नैसर्गिक उपलब्धतेत भिन्नता दिसून येते. तेथील भूरचना, खनिजांची खोली, खनिजांचे प्रमाण, हवामान, खनिजांचे मूल्य या नैसर्गिक बाबी खाणकाम व्यवसायावर प्रभाव पाडतात. ज्या ठिकाणी खनिजसाठे मुबलक आहेत, आर्थिक घटक अनुकूल आहेत अशा खनिज क्षेत्रात खाणकाम व्यवसाय विकसित झालेले आहेत. 6. प्राथमिक आर्थिक व्यवसायाची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा. उत्तर: आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी मानव विविध क्रिया करतो. त्यांना मानवी व्यवसाय म्हणतात. मानव विविध प्रकारचे व्यवसाय करतो. मानवी व्यवसायांची प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय अशी वर्गवारी करण्यात येते. या सर्व व्यवसायात प्राथमिक व्यवसायांचे स्वतःचे असे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहे. प्राथमिक आर्थिक व्यवसाय नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले आहेत. या व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. मानवाची अन्नाची मूळ गरज भागवण्याचे काम प्राथमिक व्यवसाय करतात. मात्र आता अन्नाच्या गरजेबरोबरच इतर अनेक व्यवसायांना लागणारा कच्चा मालही प्राथमिक व्यवसाय पुरवतात. प्राथमिक व्यवसाय हा जगातील सर्व खंडात आणि देशात केला जातो. प्राथमिक व्यवसाय हे सर्वस्वी भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. या व्यवसायात निसर्गातील उपलब्ध पदार्थांचा आहे त्या स्थितीत उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, जंगलांचा किंवा वाहनांचा उपयोग फळे व कंदमुळे गोळा करण्यासाठी आणि लाकूड तोडीच्या व्यवसायासाठी केला जातो. मृदेचा उपयोग शेतीसाठी केला जातो. खनिजांचा उपयोग खाणकामासाठी केला जातो आणि जनावरांचा उपयोग पशुपालनासाठी केला जातो. या व्यवसायात पारंपरिक साधनांच्या सहाय्याने उत्पादने घेतली जातात. उदाहरणार्थ, शिकारीसाठी धनुष्यबाण आणि भाले, तर शेतीसाठी नांगर आणि पशु अशा परंपरागत साधनांचा वापर केला जातो. मात्र आता जागतिक लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाढत्या गरजा भागवण्यासाठी प्राथमिक व्यवसायात आता आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. त्यामुळेच प्राथमिक व्यवसाय यांचे स्वरूप बदलत आहे. प्राथमिक व्यवसायाचे स्वरूप बदलत असले तरी त्यांचा मूळ उद्देश अजूनही तसाच आहे. सर्व प्राथमिक व्यवसाय हे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात अन्नाची गरज भागवतात आणि कच्चा माल पुरवतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. उदाहरणार्थ, भारत, चीन यासारख्या देशात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळतो. प्रश्न 7. जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करा. जगाच्या नकाशामध्ये बाबी दाखवायच्या आहेत या: डॉगरबॅक मत्स्य क्षेत्र, आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र, ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र, युरोपमधील शेतीखालील क्षेत्र, अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र, नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारी क्षेत्र. तर आपल्याला या पद्धतीने या बाबी दाखवता येतील. प्रश्न 8. शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
तर या माहितीवर आपल्याला आलेख याप्रमाणे काढता येईल. प्रश्न आहे, कोणत्या खंडात 10% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे? तर आलेखावरून आपल्याला समजेल. युरोप खंड. 2. कोणत्या खंडात 40% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे? आफ्रिका खंड. 3. दिलेल्या आकडेवारीकडे बघता या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय? उत्तर, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका.